नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. बांगलादेश, श्रीलंका, दुबई कांदा निर्यामध्ये वाढ. कांदा पुन्हा 4,000 रुपये क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी? सर्वात मोठी अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार होत आहे. आता कांदा बाजार पुन्हा एकदा स्थिर होणार आहे, कारण बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, दुबई असेल, मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे. केंद्राकडून आणखी 3 देशात कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत असतो. आता जर बघितलं आपण डिसेंबर जानेवारी हा पिरियड शॉर्टेजचा पिरियड आहे. कांदा शॉर्टेज होणार आहे. दुबई असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, या 3 देशांना जर भारतीय कांदा निर्यात झाला, मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाला, तर त्या ठिकाणी कांद्याला काय बाजारभाव मिळणार आणि आपल्या देशात याचं गणित कसं बदलणार हे आता बघणं गरजेचं आहे. बांगलादेशमधून जवळजवळ 1500 ते 2000 परवाने कांदा निर्यातीबाबत मिळालेले आहेत. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे देश जे आहे, दुबई असेल, श्रीलंका असेल, इथून सुद्धा आता ग्रीन सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता कांदा दुबई, बांगलादेश, श्रीलंकाला निर्यात होणार आहे. महाराष्ट्रात सध्या कांद्याचा दर जर बघितला तर लाल कांदा 30, 35, 40 रुपयापर्यंत गेलेला आहे. उन्हाळा कांदा 20 ते 30 रुपये पिंपळगाव बसवंत मार्केट असेल, लासलगाव मार्केट असेल, संगमनेर अहिल्यानगर मार्केट असेल, पारनेर मार्केट असेल, या सर्व मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा दर जर थोडासा घटलेला होता. आता निर्यातीनंतर आणि देशांतर्गत टंचाई, त्याचबरोबर अतिवृष्टी, या 3 गोष्टींनंतर कांदा बाजारावर वाढलेला आहे. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे रोपे खराब झाली होती. लाल कांदा यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20 ते 30% लाल कांदा शॉर्टेज आहे. लाल कांद्याच्या शॉर्टेजमुळे उन्हाळा कांद्यावरती सुद्धा आता बाजारावर वाढण्यास सुरुवात झालेली आहे. सरासरी दर कांद्याचा गेल्या काही दिवसामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत जो काय स्थिरावलेला दर होता, डिसेंबर महिन्यामध्ये अचानक वाढलेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आता कांदा शॉर्टेज सुरू झालेला आहे. जानेवारीपर्यंत कांदा जो आहे 40-50 रुपयापर्यंत सुद्धा आपण बघितलं पिंपळगाव बसवंत मार्केट, लासलगाव मार्केट, चांदोर मार्केटमध्ये गेल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसामध्ये निर्यात जर चांगली झाली, सरकारने मोठ्या प्रमाणात जर धोरण राबवलं, तर कांदा 40 रुपये, 30 रुपये सरासरी सर्व जिल्ह्यांमध्ये, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, संगमनेर असेल, पुणे असेल, मोशी असेल, त्याचबरोबर गुलटेकडे असेल, वाशी मार्केट कांदा असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, या महत्त्वाच्या मार्केटबरोबर सरासरी दर सुद्धा आपण जर बघितलं सध्या 20 ते 30-40 रुपयापर्यंत लाल कांदा, उन्हाळा कांदा, गावठी कांद्याचे दर आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे दर जे आहे, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, सर्व ठिकाणी कांदा तेजीत येणार. कांदा तेजीत येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे निर्यात चांगली झाली आणि देशांतर्गत जर टंचाई जर वाचली, तर येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे यांचं म्हणणं आहे की कांद्याला 50 रुपये जर बाजार मिळाला तरच लाल कांदा परवडणार आहे, कारण लाल कांद्याचं ॲव्हरेज जे आहे उन्हाळा कांद्यापेक्षा कमी असतं. खर्चाचा विचार जर केला, यामध्ये लागवडीचा खर्च, त्याचबरोबर बियाण्याचा खर्च, रोपांचा खर्च, थंडी गारठ्यामध्ये जे काही फवारे मारतो आपण, या फवाऱ्यांचा खर्च, हे सर्व बघता कांदा उत्पादक शेतकरी रडकुडीस आलेला आहे. जर शेतकऱ्यांना 50 रुपये कांदा बाजारभाव मिळाले तरच यावर्षी शेतकऱ्यांचं गणित सुरळीत होणार आहे, कारण का यावर्षी नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले. काही ठिकाणी 40च्या 40 चढलेले आहे. आता अशा परिस्थितीत इथून पुढे कांदा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. देशातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो. त्याबरोबर सोयाबीन बाजारभाव, कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यांचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. इतर महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज कांदा बाजारभावाचे अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी आपण ज्या पोस्ट टाकत असतो, या पोस्टला कमेंट करून कळवा आपल्या ठिकाणी कुठून आपण बाजारभावाचा व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपण जे बाजारभाव घेत असतो महाराष्ट्र विपणन मंडळ आणि MSMB यांच्या संकेतस्थळावरनं हे बाजारभाव घेत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.